ह्या बारीक कोलंबी मी घेतलेली आहे, त्याचं सुकं फार चांगलं होतं. तर त्याच्यासाठी ते साफ करून त्याच्यात आतमध्ये दोर असतो तो पण काढून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यासाठी मी त्याच्यात मसाले सगळं घालते. थोडं अर्धा ह्याच्या क्वांटिटी प्रमाणे पाव चमचा हळद घालायची. आणखी बारीक चिरलेला कांदा घाला. मग काश्मीरी मिरची पावडर आणि त्यात हा माझा आमटीचा मसाला थोडा घट्टपणा येण्यासाठी हा घालते आहे मी. आणि कोकम मी तीन कोकम मी घातलेलीच आहे आधी. 3 मोठे कोकम ह्याला पुरे होते. आणि कारवाडी मसाला अर्धा चमचा. कारवाडी मसाला धण्याचा तो मी यात अर्धा चमचा घालते. आणि क्वांटिटी कशी असेल त्याप्रमाणे मसाले पण कमी किंवा जास्त घालावे. कोकम मी घातलेलीच आहे, 3-4 कोकम घातलेले आहे. आता हे थोडस मीठ घालते. मीठ त्याच्यामध्ये घालते. ह्यात ना जास्ती पाणी घालू नये, थोडंच घालावं. कारण एकदा गरम झालं की कांद्याचं पाणी पण सुटू लागतं, मच्छीचं पाणी पण थोडं सुटतं. म्हणून फार पाणी घालू नये. नंतर लागलं तर घालता हरकत नाही. असं मीठ बी सगळं घातलंय. एकदम स्लो गॅस फ्लेम करायची आणि त्यावर ते शिजू द्यावे. तर हे अशा प्रकारे ह्याला असं पाणी सुटतं, म्हणून सुरुवातीला जास्ती पाणी नाही घालायचं. आता ह्याच्यात 2 चमचे खोवलेलं खोबरं घालून, ती कोलंबी शिजलेली आहे, बाकी 2 चमचे खोवलेलं खोबरं घालायचं वरून. आणि 1 मिनिट ठेवून नंतर गॅस बंद करावा. आवडत असल्यास ह्याच्यात बटाटा पण बारीक करून घालायचा, चांगले लागते.